मोलकर्णीच्या मुलानं रिव्हॉल्वर चोरून हवेत फायर केले 30 राऊंड। सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून रिव्हॉल्वर चोरलं। कोल्हापुरात 10 वर्षीय मुलाचे धक्कादायक कृत्य, रिव्हॉल्वर जप्त। वाढत्या जीबीएस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिका आयुक्त ॲक्शन मोडवर। पुण्यातील आरो प्लांटवर कारवाईचे आदेश। टँकर पाणी पुरवठा आरो प्लांटमधील पाणी दूषित आढळल्यानं आदेश। संभाजीनगरमध्ये पती जेलमध्ये असताना पत्नीकडून नशेचा बाजार। गुजरातवरून ड्रग्ज आणून करायची विक्री। पोलिसांच्या छाप्यात एमडी ड्रग्ज, गांजा आणि नशेच्या गोळ्या जप्त। राणी ठाकूरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंग पुरली। खासदार संजय राऊतांचं विधान। शिंदेच्या शिवसेनेच्या लिंबू सम्राटांनी उत्तर देण्याची मागणी, तर राऊतांचा अनुभव दांडगा, त्यांनीच उत्तर द्यावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी 275 कोटींचा घोटाळा केला। अंजली दमानी यांचा आरोप। डीबीटी योजना रद्द करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा। माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे, धादांत खोटे। धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे 4 सखी असेल तर ठरणार अपात्र। आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन होणार पडताळणी। कोणतीही करवाढ नसणारा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर। मुदत ठेवी मोडून विकास कामं करणार असल्याची आयुक्तांची घोषणा। यूपीए सरकारच्या धोरणांमुळे देश 40 ते 50 वर्ष मागे गेला। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। तर काही पक्ष तरुणांना भत्त्याचं आश्वासन देतात, पूर्ण करत नाहीत। आम आदमी पक्षावरही साधला निशाणा। नाशकात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। वडिलांच्या मित्रांकडूनच 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न। दारूपाटीनंतरचा धक्कादायक प्रकार। स्कूल बसच्या दरात 18% वाढ। स्कूल बस संघटनेचा निर्णय। शैक्षणिक वर्ष 2025 साठी स्कूल बस शुल्कात वाढ। सरकारी बस भाड्यात वाढ केल्यानंतर निर्णय। खारघरच्या इज्तेमा कार्यक्रमात भडकाऊ भाषण झाल्याचा मंत्री नितेश राणेंचा आरोप। उच्चस्तरीय चौकशी करून आयोजकांवर गुन्हा दाखल करा। नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। नागपुरात 6 तारखेला होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे सामन्याची 44,000 तिकिटांची विक्री। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कसली कंबर। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणार।